लोक काय म्हणतील याचा विचार सोडून देणे हे सोपे नसते. कारण आपण लहानपणापासून समाजात राहतो आणि इतरांच्या मताला महत्त्व देण्याची सवय लागलेली असते. पण आयुष्यात पुढे जायचे असेल, स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचे असेल तर हा विचार हळूहळू कमी करणे आवश्यक असते. खाली दिलेले 5 मुद्दे मनात ठेवले तर लोक काय म्हणतील हा विचार सोडणे सोपे होऊ शकते. नंबर 1 मित्रांनो, स्वतःची किंमत आणि स्वतःची ओळख मनापासून स्वीकारणे. सर्वात आधी माणसाने स्वतःला समजून घेतले पाहिजे. आपल्या गुणांवर, क्षमतेवर आणि कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे. अनेकदा लोक काय म्हणतील या भीतीमुळे आपण आपल्या मनात असलेली स्वप्ने, योजना किंवा कामे पुढे नेत नाही. पण प्रत्यक्षात लोकांचे बोलणे काही दिवसांचे असते. आज लोक टीका करतात, उद्या त्याच लोकांकडून कौतुकही मिळू शकते. त्यामुळे इतरांच्या मतावर आपली किंमत ठरवू नका. आपण लोक कोण आहोत, आपली क्षमता काय आहे आणि आपले ध्येय काय आहे हे स्पष्टपणे समजून घेतले तर लोकांचे बोलणे आपल्यावर परिणाम करणे थांबते. जेव्हा माणूस स्वतःला स्वीकारतो तेव्हा बाहेरच्या लोकांच्या शब्दांची ताकद आपोआप कमी होते. नंबर 2, प्रत्येकाला खुश ठेवणे अशक्य आहे हे मनात पक्के बसवणे. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्याबद्दल सर्व लोक चांगलेच बोलतात. कोणीतरी स्तुती करेल तर कोणीतरी टीका करेल. म्हणून प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला सतत त्रास देणे होय. काही लोकांना तुमचे काम आवडेल, काहींना तुमची पद्धत चांगली वाटेल तर काही जण त्यावर टीका करतील. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्यामुळे सर्वांच्या मतांचा विचार करत बसलो तर आपण एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. म्हणून मनात काम ठेवा की सर्वांनी आनंदी ठेवणे शक्य नाही आणि ते आवश्यकही नाही. आपण योग्य वाटणारा योग्य मार्ग प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर बाकीचे बोलणे आपोआप कमी होते. नंबर 3, लोकांचे बोलणे तात्पुरते असते हे समजून घेणे. लोक आज तुमच्याबद्दल काही बोलतील, उद्या दुसऱ्या कोणाबद्दल बोलतील. समाजात नेहमी कुणाची चर्चा चालूच असते. त्यामुळे लोकांच्या बोलण्याला कायमस्वरूपी महत्त्व देणे चुकीचे आहे. अनेकदा आपण मनात भीती निर्माण करतो की लोक खूप काही बोलतील, पण प्रत्यक्षात काही दिवसांनी लोक ते विसरूनही जातात. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण आपले निर्णय थांबवले तर आपलेच नुकसान होते. आपल्या आयुष्यातील निर्णय हे आपल्या गरजा, स्वप्ने आणि परिस्थिती पाहून घ्यायचे असतात. लोकांचे बोलणे हे काही काळापुरते असते, पण आपले आयुष्य आणि संधी या कायमस्वरूपी असतात. त्यामुळे क्षणिक बोलण्यापेक्षा आपल्या ध्येयाला महत्त्व द्या. नंबर 4, आपल्या ध्येयावर आणि कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. ज्याच्या आयुष्यात मोठे ध्येय असते ते लोक काय म्हणतील याचा फारसा विचार करत नाहीत, कारण त्यांचे लक्ष आपल्या कामावर असते. जेव्हा माणूस आपल्या ध्येयासाठी मनापासून मेहनत करतो तेव्हा त्याला इतरांच्या मतासाठी वेळच उरत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने काही नवीन काम सुरू केले तर सुरुवातीला लोक टीका करतात, शंका घेतात. पण तोच माणूस चिकाटीने काम करत राहिला आणि यश मिळवले की तेच लोक त्याचे कौतुक करायला लागतात. त्यामुळे लोकांच्या मताकडे पाहण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. आपले काम, आपली प्रगती आणि आपले प्रयत्न हेच आपल्या आयुष्याला दिशा देतात. नंबर 5, धैर्याने निर्णय घेण्याची आणि स्वतःसाठी जगण्याची सवय लावणे. शेवटी प्रत्येक माणसाने हे लक्षात ठेवले पाहिजे की आयुष्य हे आपले आहे, त्याचे निर्णयही आपणच घ्यायचे असतात. जर आपण सतत लोकांच्या भीतीत राहिलो तर आपण कधी स्वतःसाठी जगू शकणार नाही. त्यामुळे हळूहळू धैर्य वाढवणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःचे निर्णय घेणे सुरू करा. आपल्या मनाला योग्य वाटणाऱ्या गोष्टी करण्याची सवय लावा. सुरुवातीला थोडी भीती वाटेल, काही लोक बोलतीलही, पण काळानुसार आपले मन मजबूत होईल आणि लोकांचे बोलणे आपल्याला त्रास देणार नाही. जेव्हा माणूस स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला शिकतो तेव्हा त्याला खरे समाधान आणि आत्मविश्वास मिळतो. नंबर 6, स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची सवय लावणे. अनेक वेळा माणूस स्वतःला काय हवे आहे हे स्पष्टपणे जाणत नसतो, पण लोक काय म्हणतील या भीतीमुळे तो त्या मार्गावर चालण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे आतून अस्वस्थता वाढत जाते. खरे पाहिले तर प्रत्येकाच्या मनात एक आवाज असतो जो योग्य आणि अयोग्य याची जाणीव करून देतो. त्या आवाजाकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. जर आपण सतत बाहेरच्या लोकांच्या मतानुसार वागलो तर आपल्या मनाला समाधान मिळत नाही. पण जेव्हा आपण स्वतःच्या मनाला विचारून निर्णय घेतो तेव्हा आपल्याला आतून समाधान आणि शांतता मिळते. म्हणूनच लोकांच्या बोलण्यापेक्षा आपल्या अंतर्मनाचा आवाज महत्त्वाचा समजणे आणि त्यानुसार वागण्याची सवय लावणे आवश्यक आहे.
नंबर 7 मित्रांनो, चुका होण्याची भीती कमी करणे आणि त्यातून शिकणे. लोक काय म्हणतील हा विचार बहुतेक वेळा चुकीच्या भीतीमुळे निर्माण होतो. एखादे काम करताना चूक झाली तर लोक हसतील, टीका करतील अशी भीती मनात बसते. पण प्रत्यक्षात चुका या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात होतातच. जो माणूस काहीच करत नाही त्याच्याकडे चूक होत नाही, पण जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला अनुभवातून शिकावे लागते. त्यामुळे चुकांना घाबरण्याऐवजी त्यांना शिकण्याची संधी समजणे गरजेचे आहे. लोक काही वेळा बोलतील, पण त्या अनुभवातून आपण अधिक शहाणे आणि मजबूत बनतो. त्यामुळे चुका होण्याच्या भीतीपेक्षा त्यातून शिकण्याची तयारी ठेवली तर लोकांच्या बोलण्याचा प्रभाव कमी होतो. नंबर 8, स्वतःला सकारात्मक आणि समजूतदार लोकांच्या सहवासात ठेवणे. माणूस ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्याच्या विचारांवर खूप मोठा परिणाम होतो. जर सतत नकारात्मक विचार करणाऱ्या किंवा इतरांवर टीका करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्यालाही लोकांच्या मतांची भीती वाटू लागते. पण जर समजूतदार, प्रोत्साहन देणारे आणि सकारात्मक विचार करणारे लोक आपल्या आसपास असतील तर आपला आत्मविश्वास वाढतो. असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात आणि लोक काय म्हणतील या भीतीपासून दूर राहायला मदत करतात. त्यामुळे आपल्या सहवासातील लोक निवडताना विचार करणे आवश्यक आहे. योग्य संगती माणसाला मजबूत बनवते आणि चुकीच्या संगती मनात अनावश्यक भीती निर्माण करते. नंबर 9 मित्रांनो, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः स्वीकारणे. आपल्या आयुष्यातील निर्णय, यश आणि अपयश याची जबाबदारी शेवटी आपलीच असते. लोक आपल्याला सल्ला देऊ शकतात, मत व्यक्त करू शकतात, पण आपल्या आयुष्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत नाहीत. जर आपण फक्त लोकांच्या मतावर निर्णय घेतले आणि नंतर त्यातून अडचण आली तर त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. त्यामुळे लोकांच्या मताला मार्गदर्शन म्हणून ऐकणे ठीक आहे, पण अंतिम निर्णय स्वतःच्या विचाराने घ्यायला हवा. जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा तो अधिक धैर्याने आणि आत्मविश्वासाने जगू लागतो. त्यावेळी लोक काय म्हणतील हा विचार आपोआप कमी होतो. नंबर 10 मित्रांनो, वेळेचे महत्त्व समजून आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवणे. आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि वेळ खूप वेगाने निघून जातो. जर आपण सतत लोक काय म्हणतील या विचारात अडकलो तर आपला खूप वेळ आणि ऊर्जा वाया जाते. त्या वेळेत आपण काहीतरी शिकू शकतो, काम करू शकतो किंवा स्वतःची प्रगती करू शकतो. त्यामुळे वेळेची किंमत ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. जे लोक आपल्या धैर्यावर लक्ष ठेवून मेहनत करतात ते इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत, कारण त्यांना माहीत असते की आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेळेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. म्हणूनच लोकांच्या मतापेक्षा आपल्या प्रगतीला आणि ध्येयाला जास्त महत्त्व दिले तर मन अधिक मजबूत होते आणि लोक काय म्हणतील हा विचार हळूहळू दूर होतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.